हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन. त्यासाठी चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. पहिली हळद टाकायची आहे. 2 चमचे हळद घेतलेली आहे आपण इथे. 2 चमचे काश्मीरी लाल पावडर, नंतर चिकन मसाला 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ते सगळं मिक्स करून घेऊन मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर ही वाटून घ्यायची आहे. कोथिंबीरीने छान फ्लेवर येतो म्हणून आम्ही आलं लसूणमध्ये एकत्रच वाटून घेतो कोथिंबीर. आता इथे सुकं खोबरं आणि 2 कांदे घेतले आहे. इथे टमॅटो पण घेऊ शकता, पण टमॅटो ऑप्शनल आहे, आम्ही घेत नाही. सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकून. छानपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे तो कच्चापणा येत नाही, त्याच्यामुळे भाजून घ्यायचं आहे. आता कांदा घ्यायचा आहे. कांदा पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आलं लसूण बारीक करून घेतलेली आहे. आता खोबरं आणि कांदा वाटून घ्यायचा आहे. वाटून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून तुम्ही फोडणीसाठी कढीपत्ता टाकू शकता. कढीपत्ता, कांदा. कढीपत्ता ऑप्शनल आहे. थोडा कांदा टाकायचा. त्याच्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर वाटलेली ती टाकायची आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. त्याचं पूर्ण कच्चापणा निघेपर्यंत. लसणाचा थोडा कच्चा वास येतो, त्यामुळे चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, घाटी मसाला. इथे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आम्ही इथे 2.5-3 चमचे टाकलेले आहे, आम्हाला तिखट लागतं म्हणून. नंतर वाटण टाकायचं आहे. वाटण पूर्ण मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये, सगळं त्या लाल तिखट वगैरे. त्याच्यानंतर चिकन टाकायचं आहे. आता ह्याला पूर्ण वाफवून घ्यायचं, ह्याला तेल सुटेपर्यंत. डायरेक्ट पाणी नाही टाकायचं आहे, म्हणजे छान चव येते. आता ह्याला झाकण ठेवून देऊया आपण. 5-6 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे छानपैकी. आणि त्याच्यानंतर गरम पाणी थोडंसं घेऊन मग त्याच्यात टाकायचं आहे. आता हे वाफवण्यातच थोडं शिजून होतं चिकन. बघताय तुम्ही किती छान तेल सुटलंय. गरम पाणी ह्याच्यानंतर थोडंसं ओतायचं, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी. आणि गार्निशिंगला कोथिंबीर वगैरे टाकू शकता तुम्ही. भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.